शिबिर आहे आणि मला सांगायला आनंद होतो या सगळ्या लोकप्रतिनिधींना की आपल्या केंद्रीपासून सुरू झालेला हा जो प्रवास आहे आज इथे दाखवून आलेला आहोत आपण आणि सगळ्या ठिकाणी आपल्याला उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे. आम्हाला अपेक्षा होती की लोक येतील की नाही म्हणजे प्रॉब्लेम काय असेल आता उन्हाचा त्रास आहे मात्र खेडेगावांमध्ये वाड्या काढून लोक इथे येत आहेत आणि त्यांची कामं करून घेत आहेत आणि आम्हाला कामं करताना आनंद मिळतो समाधान मिळते आणि हेच आपल्या शिबिराचं महत्त्व आहे. आज आमची संपूर्ण टीम इथे आलेली आहे. माननीय प्रांसर आहे, मी आहे, आम्ही सर्व सहकारी अधिकारी इथे आहेत. त्याचप्रमाणे आपले जे वेगवेगळे विभाग आहेत आता त्याच्यामध्ये तालुका कृषी विभाग आहे, भूमी अभियांत्रिकी विभाग आहे, त्याच्यानंतर एसटी महामंडळाचे लोक पण इथे आलेले आहेत, आरोग्य तपासणी इथे होणार आहे, अशा अनेक गोष्टी इथे आहेत. आपण जागेच्या अभावी थोडंसं नियोजन असं केलेलं आहे की या ठिकाणी आमचे सगळे मंडळ अधिकारी तलाठी बसलेले आहेत, दाखल्यांचं काम इथेच आहे आणि तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड जे काही काम असेल ते इथे त्यांनी इथे थांबायचं आहे आणि मागच्या बाजूला जो आपलं पटांगण आहे शाळेच्या इथे तिथे आपण मंडप टाकलेला आहे आणि बाकीचे सर्व विभाग तिथे बसलेले आहेत. त्यामुळे तुमची जी काही कामं असतील त्याच्यासाठी तुम्हाला तालुक्याला जावं लागतं. ही सगळी कामं माझी विनंती की तुम्ही इथे आज ती करून घ्यावी आणि तुमची कामं पूर्ण करण्यातच आम्हाला समाधान आहे. काही अडचण असेल तर आम्ही इथे आहोत, तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तर धन्यवाद पुन्हा एकदा, आपण आम्हाला संधी दिली, आम्ही आपल्या गावी आलेलो आहोत. आता आपण दिवसभर इथे थांबून आपली कामं आपली जी काही समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. यानंतर जिल्हा परिषद गटाच्या सदस्य सामने मॅडम आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी महाराष्ट्राचे आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार, तसेच महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि आमचे तुमचे आणि आपल्या मतदारसंघाचे सर्वांचे लाडके आमदार माननीय मंत्री महोदय राज्यमंत्री नामदार श्री योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली या लोकाभिमुख शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आपलं प्रशासन किती तत्पर आहे याचं उल्लेखनीय उदाहरण म्हणजे आजचं शिबिर. कारण प्रशासन हे आपल्या दारी आलंय. तुम्हाला छोट्या छोट्या कागदांसाठी जे तालुक्याच्या स्तरावर जाऊन तिथे भेटायला लागतं, मग तिथे कुणाला भेटायचं, कुणाला संपर्क करायचा, हा विषय सामान्य जनतेला खूप अडचणीचा होतो. सगळीच आता बरीचशी नागरिक हे शिक्षित झाले पण अजूनही कुठेतरी आपली लोक या विषयामध्ये पाठीमागे राहतात. मग अचानक मुलांच्या ऍडमिशनचा विषय येतो, मग तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे आपलं उत्पन्नाचा दाखलाच नाहीये, लक्षात येतं की आपलं कास्ट सर्टिफिकेटच नाहीये. मग अशा वेळेस आपल्याला तालुक्याच्या स्तरावर जायला लागतं. तर ही वेळ येऊ नये म्हणून अगदी जून आता येईल आणि जूनमध्ये आपल्या सगळ्या मुलांचं ऍडमिशन होतात. जे 10वी जातात त्यांना डॉक्युमेंट्स आपल्याला कव्हर करून द्यायचे असतात. त्यानंतर आता सातबाऱ्याचा विषय असेल, जमीन मोजणीचा विषय असेल, म्हणजे महसूल रिलेटेड असेल किंवा कृषी रिलेटेड असेल, आरोग्य संदर्भात असेल, अशा आपल्या दैनंदिन जीवनाशी रिलेटेड सगळ्या गोष्टींचा अनुभव करत इथे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळणार आहेत. फक्त एकच विनंती आहे, आता ही सुरुवात होते आजच्या दिवसाची, तर सगळ्यांनी आपले कागदपत्र व्यवस्थित आणलेत की याची चाचपणी करून घ्या, जेणेकरून तुमचा वेळ इथे वाया जाणार नाही आणि जी लागणारी कागद आहेत ती आहेत की नसतील तर ते घरून मागवून घेणे. कारण इथे आल्यानंतर ही जी सगळी मंडळी तुमच्यासाठी आली आहे तर हा सुद्धा त्यांचा फायदा झाला पाहिजे. तर त्यांची पण निराशा होईल की आपण दिवसभर इथे बसलोय तरी आपण जनतेचं काम करू शकलो नाही आणि तुम्हालाही वाईट वाटायला नको की आम्ही एवढ्या लांबून आलो आणि आमचं काम झालं. त्यामुळे तुम्ही सगळ्या कागदांचा पाठपुरावा करून घ्या, होतील तितकी शक्य असतील तेवढ्या विभागाची कामं इथनं करून घ्या. या शिबिरासाठी मी सर्वांना
तोडणकर मॅडम पंचायत समिती दापोली यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण एक ठिकाणी आपले शब्द व्यक्त करावे. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या संपूर्ण दापोली खेड मंडणगड या तालुक्याचे लाडके आमदार योगेश दादा कदम या आमच्या या शिबिराच्या निमित्ताने आपले प्रांत साहेब, तहसीलदार मॅडम आणि आपल्या सरपंच राखीताई, आपल्या उदगावच्या सरपंच मृदुला गोयठळे आणि सर्व अधिकारी वर्ग आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आलेले सर्व बंधू आणि भगिनी, आज हा जवळजवळ शासन आपल्या दारी अशा पद्धतीचा आपला हा